मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आपण गाजराची वडी बनवतोय, तर आपण काय साहित्य घेतोय ते बघूया। आपण अर्धी वाटी तूप टाकतोय, तर आपण इथे गाजर किसून घेतलेलं आहे। आता सीझन आहे थंडीचा, मस्त मस्त गाजर आली बाजारात। तुम्ही पण रेसिपी जी आहे गाजराची ती नक्की बनवून बघा घरी। दोन पातेले आपण गाजराचा खीस घेतलाय। हे एवढं पातेलं आपण घेतलंय, त्यात गाजर 2 पातेलं भरून घेतली गाजर। हे गाजर आपल्याला सारखं परतत राहायचंय, नाही तर खाली चिकटेल। आणि गॅस आपण मीडियम ठेवलाय, मीडियम हीटवर आहे। परतत राहूया आपण, लागलं नाही पाहिजे खाली। एक बाउल आपण म्हणजे ज्याने आपण गाजर मापून घेतले ना, त्याच बाउलच्या मापाने 1 बाउल आपण इथे दूध टाकून घेतलंय। आपण इथे अर्धी वाटी खवा टाकलाय। आपण खवा चांगला मिक्स करून घेऊया। आपण 1 वाटी इथे दूध पावडर टाकली। आता एकजीव करून घेऊया मिश्रण। आपण ज्यांनी गाजर मोजून घेतलेला तेच टोप आपण घेतले, त्याने अर्धी बाउल आपण घेतलेली, त्यातली पण अर्धी साखर आपण ठेवले, म्हणजे पाव वाटी साखर टाकली आपण यात। एक चमच्यापेक्षा जास्त आपण इलायची पावडर टाकतोय। आता बघा आटत आलंय आपलं दूध जे आपण टाकलेलं याच्यात, ते आटलेलं आहे। पूर्ण आटवून घ्यायचंय आपल्याला। आता आपण एका दुसऱ्या कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून घेतलंय। त्याच्यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट टाकले, पिस्ता, काजू, बदाम। आणि आता आपण ते थोडे भाजून घेऊया। आता तळलेले सगळे ड्रायफ्रूट आपण आपल्या रेसिपीमध्ये टाकून घेऊया। आता आपण एका काट असलेल्या डिशला तूप लावून घेऊया आणि हे जे मिश्रण आपण तयार केले ते पूर्ण त्यात ओतून प्लेन करून घेऊया, कारण आपल्याला त्याच्या वड्या थापायच्यात। तर आता हे मिश्रण बघा केवढं छान सुकलंय, हे आपण डिश मध्ये पसरवून घेऊया।
आपण इथे कढईमध्ये 1/2 किलो खवा घेतला, तो मेल्ट करायचा आहे आपल्याला आणि 2 टेबलस्पून आपण साखर टाकली त्यात. आता आपलं खव्याचं मिश्रण जे होतं ते आपण या ताटावरती ओतून घेऊया आणि प्लेन करून घेऊया. मग नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे वडी सेट करायला. तर आपण ओतून घेऊया याच्यावर. पातळ असतानाच ओतायचं आणि प्लेन करून घ्यायचं पूर्ण. आता आपलं मिश्रण पसरवून झालंय. तर आता आपण ना ही जी प्लेट आहे ती आपण फ्रीजमध्ये ठेवूया 2-3 तासासाठी. हे मिश्रण सेट करून घेऊया. आता आपली छान वडी तयार झालेली आहे. तर आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतली. बाजारातून आणलेल्या कुठल्याही मिठाईपेक्षा याची चव खूपच चांगली आणि फ्रेश आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि एन्जॉय करा. बाय.